हाय नमस्कार, शुभ संध्या, सायंकाळ संध्याकाळ तुम्हाला. बोल की. तिकडचा टी व्ही बघ, तिकड टी व्ही लावलाय. कैवल्याचा आमच्या चाललेला आहे दंगा. त्याची मम्मी आणि पप्पा गेलेले आहेत बाजारामध्ये. मी पण जाणार होते, पण पाऊस आला म्हणून मी थांबले. मग ती गेलेले आहेत मोठी गाडी घेऊन आणि कैवल्यान मी बसले घरामध्ये. तर तुम्हाला एक विषय सांगायचा होता बरं का. ज्यावेळेस आपण बाहेर जातो, दरवाजा खिडक्या बंद करतो आणि आपण बाहेर जातो आणि कधी कधी आपल्याला दिवसभर बाहेरच राहावं लागतं. म्हणजे काही कारणं, किंवा ऑफिसला जाणारी लोक असू देत किंवा कुठंतरी म्हणजे बाहेर जाणारी जी लोक आहेत, तर त्यांच्यासाठी आपण जास्त उशीर थांबणार किंवा काहीतरी असू द्या काय. तर महत्त्वाचं सूचना सांगणार आहे तुम्हाला. घरातील लाईटी बंद करायच्या. जाताना आपल्या घरातल्या लाईटी सर्व बंद करायच्या. एखादी देवापाशी लाईट चालू असली तर तेवढी देवाजवळची लाईट तेवढी चालू ठेवायची. घरामध्ये टी व्ही चालू असला तर टी व्ही बंद करायचा. आणि महत्त्वाचं, गॅस चालू आहे का तो पहिला बघायचा. किंवा गॅसवर आपण काय ठेवलं आहे का, दूध ठेवलं आहे का, किंवा आपण गॅसवरती आपली आमटी शिजते का. आणि आपण तर बाहेर चाललो आहे, ती आमटी जळून जळून आपला गॅसही तेवढा वायाला जायचा आणि जो आपण पदार्थ केलेला आहे त्याचं वाटोळं व्हायचं. काय महत्त्वाचं, गॅस. तुम्हाला माहीतच आहे आता गॅस किती महाग झालेला आहे, त्याच्यासाठी थोडी बनवत आहे. तर बाहेर आणि अजून महत्त्वाचं, पाणीही चाव्यांना भरपूर येत नाही. आपल्याला कधी कधी टँकर घ्यावा लागतो, आहेत ना. कधी कधी किती पाण्याचे हाल होतात. तर बाहेर जाताना आपण नळ बंद केलेला आहे का. समजा आपली टाकी मोकळी असेल आणि आपण म्हणजे पाणी आलं आणि नळ चालू राहिला तर अख्खं पाणी वायाला जाणार. त्यामुळं घरामधले नळ चालू आहेत का ते नळही बंद करा. तुम्हाला सांगते, महत्त्वाचं गॅस, पाणी पण महत्त्वाचं आहे, गॅस पण महत्त्वाचं आहे. सगळ्याच घरामधले जी उपकरणं आहेत ती सगळे आपल्यासाठी महत्त्वाचीच असतात. त्यामुळं बाहेर पडताना गॅस बंद केलेला आहे का, गॅसवर काही आहे का ते चेक करत जावं बाहेर पडताना आठवणीने. बऱ्याच वेळा असं होतं की आपण गॅसवरती काहीतरी म्हणजे दूध म्हणा किंवा वरण आमटी भाजी काय असेल ते, आणि आपल्याला वाटतं दुसरं कोणतरी बंद करेल, दुसरं कोणतरी बंद करेल. तर ते दुसरं कोणीतरी बंद करण्यापेक्षा, बोला बघा फोन, ते दुसरं कोणतरी बंद करण्यापेक्षा आपणच बंद करा आणि बाहेर पडा. बघ आता याचा दंगा चाललेला आहे. आई हे बघ, आई ते बघ. महत्त्वाच्या सूचना आहेत, लक्षात ठेवा. कधीही आपला गॅस संपू शकतो. मग आपल्याला ती इलेक्ट्रिक शेगडीवरती स्वयंपाक करावा लागतो, हे लक्षात ठेवा. ती पण आपल्याकडे असली तर बरी इलेक्ट्रिक शेगडी. आता चुली आपल्याकडं नाही राहिल्या का, चूल आहे बाई आणि घालल काय त्याच्या चुलीमध्ये लाकडं बिकडं किंवा शेणी गवऱ्या आणि ती चूल पेटवलं आणि मी स्वयंपाक करला, असं नाही. त्यामुळं बाहेर पडताना व्यवस्थित काळजी घ्या. आपला गॅस चालू आहे का, आपले नळ चालू आहेत का, आपल्या लाईटी चालू आहेत का, हे लक्षात ठेवा आणि मग बाहेर पडा. बरं, मी सांगितलेल्या सूचना तुम्हाला कशा वाटला त्याही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण ना हे अनुभव जवळचे आहेत, अनुभव लांबचे नाहीत, म्हणूनच ते सांगत आहे तुम्हाला. आता मी कुणाचं नाव घेणार नाही. नाव घेतलं ना तर ते जरा बरं नाही वाटणार, म्हणून मी तुम्हाला सांगते. कुठलीही उपकरणं चालू ठेवून बाहेर पडू नका, ध्यानात घ्या. मीनाक्षी ब्रोडचा सल्ला. अजिबात नाही. तुझी मम्मा आणणार आहे टप्पा, आईस्क्रीम टप्पा. चला बाय बाय सर्वांना. कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा बरं का.